सर्वसामान्य लातूरकरांचा भाजपावर विश्वास, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर. सर्वसामान्य नागरिकांना विकास हवाय. केंद्र आणि राज्यातील सरकारने मागील 11 वर्षात केलेली कामे जनतेने पाहिली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा भाजपावर विश्वास असून लातूरकर या निवडणुकीत भाजपाला मताधिक्याने विजयी करतील असं प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. शहरातील प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 7 व 8 मधील सर्व शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांची बैठक स्वामी विवेकानंद चौकातील पक्ष कार्यालयात व वीरशैव भवन येथे संपन्न झाल्या. या प्रसंगी अरविंद पाटील बोलत होते. या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी सदस्य बापूराव राठोड, बाजार समितीचे सभापती गोविंद चिलकुरे, नागेश जीवने, प्रदीप मोरे, सुमित दुरुगकर, प्रमोद गुडे, विशाल गायकवाड यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. या प्रसंगी अरविंद पाटील यांनी प्रभागात सुरू असणाऱ्या जनसंपर्काचा आढावा घेतलाय. पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मार्गदर्शन करताना अरविंद पाटील म्हणाले की सामान्य जनता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. पक्षावर जनतेचा विश्वास आहे. आता नागरिकांना मतदानासाठी अधिकाधिक प्रमाणात प्रेरित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपला जनसंपर्क वाढवून तो अधिक प्रभावी करावा. मतदानाच्या दिवशी नागरिकांना घराबाहेर घेऊन येत त्यांच्याकडून मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, असेही मतदानापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय. या बैठकीत प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार सौ श्यामा दिलीप गोखले यांनी भाजपाला पाठिंबा देऊन पक्षात प्रवेश घेतलाय. त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.